नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण मस्त अशी सुकटची चटणी कशी करायची ते बघूयात. चटणी म्हणा किंवा भाजी म्हणू शकता तुम्ही. तर अगदी मस्त होते, अगदी झटपट होते. साहित्य खूप कमी आहे आणि झटपट होणारे आहे. डब्याला तुम्ही देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणाला खाऊ शकता. तर इथे मी वाळलेली सुकट असते की नाही ती घेतली. बघू शकता तुम्ही. एक मोठा वाटा आहे किंवा एक वाटी भरून आहे. आता हिला काय करायचे आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायचे. भाजण्याचं कारण म्हणजे कसं की थोडासा जास्त वास असतो, उग्र वास असतो, तो जाण्यासाठी छान हे तव्यावर भाजून घ्यायचे आहे. अगदी डाग पडूसपर्यंत मस्त अशी भाजून घ्यायची. त्यामुळे त्याचा वास आहे तो कमी होतो आणि भाजीमध्ये जास्त वास येत नाही. तशाही वाळलेल्या माशांचा, सुकी मच्छी जी असते की नाही त्याचा थोडासा जास्त उग्र वास येतो. तर त्यासाठी अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं. अगदी कुरकुरीत होसपर्यंत भाजून घ्यायचं. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने भाजून घेतलं की काय करायचं, याला काढून घ्यायचं आणि पाण्यात ठेवायचं. म्हणजे थोडंसं भिजून पण येतं आणि लवकर शिजलं जातं. त्यासाठी हे काढून घ्यायचं सगळं आणि याला पाणी घालून पाण्यात ठेवून द्यायचं. आणि मग बाकीची जोपर्यंत कांदा टमॅटो शिजतो आहे तोपर्यंत ही थोडीशी भिजून येते. त्यासाठी पाण्यात घालून ठेवायची. हे बघा अशा प्रकारे काढून घेतली ही. आता याच्यामध्ये पाणी घातलं एक ग्लासभर आणि त्याला बाजूला ठेवून द्यायची. ही रेसिपी आहे ते पटकन होते. अगदी 10 मिनटामध्ये तुमच्या डब्यासाठी जर सकाळी तुम्ही करणार असाल तर जर डब्याला नेत असतील तर. आता कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तेल घातलं. तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे. कुठल्याही भाज्यांना ना तेल अगदी कडकडीत गरम झालं की मगच बाकीचं साहित्य घालायचं, नाही तर मग तेलाचा कच्चा वास येतो. थोडंसं तेल जास्त गरम होऊ द्यायचं. अगदी कडकडीत गरम होऊ दिलं नाही तरी चालेल, पण अगदी बऱ्यापैकी तेल गरम झालं पाहिजे तरच आपण बाकीचे साहित्य घालायचं. त्यामुळे कच्चा पण कमी होतो आणि वास येत नाही. मेन म्हणजे तेलाचाही वास येत नाही. तर थोडंसं एक 8-10 कढीपत्त्याची पानं घातली आणि एक मोठा कांदा चिरून घेतला होता. अगदी मोठा म्हणजे मध्यम 2 कांदे असतील एवढा मोठा कांदा होता. तर तो मी चिरून घेतला आहे आणि आता याला छान परतून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही किंवा जास्त शिजवायचं नाही. तेव्हा कांदा जो आहे तो छान परतून आला पाहिजे. सतत मिक्स करत राहायचं. आता तिखटासाठी एक 3-4 मिरच्या वापरल्यात मी. लाल तिखटही वापरणार आहे. तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर नाही वापरलं तरी चालेल. आता इथे मी 8-10 लसणाच्या फक्त पाकळ्या आहेत. आलं घेतलेलं नाही, फक्त लसूण आहे आणि तो चेचून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं. कांदा छान परतून झाला आहे. आता याच्यामध्ये चिरलेला टमॅटो घालायचा. एक मोठा टमॅटो आहे तो बारीक चिरून घेतला होता आणि तो आता याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे. तर टमॅटोही छान परतून घ्यायचा आहे अगदी. टमॅटो सतत हलवत राहायचं म्हणजे थोडा मऊसूत झाला की मग आपण बाकीचं साहित्य घालायचं. थोडंसं कोथिंबीर घातली फोडणीमध्ये. मला आवडते म्हणून घातले. तुम्हाला आवडत नसेल नाही वापरली तरी चालेल. पण फोडणीत बघा तुम्ही कुठल्याही फोडणीमध्ये तिखटाच्या ज्या फोडण्या असतात त्याच्यामध्ये फोडणीत कोथिंबीर घालायची. स्वाद जरा छान येतो म्हणून. आता याच्यामध्ये मी बटाटा घालणार आहे. तर बारीक एक मोठा बटाटा बारीक चिरून घेतला आहे तो घालते. कच्चाच बटाटा आहे हा. परतून घेऊन थोडंसं झाकण लावलं की शिजून येतो पटकन. बटाटा शिजायला तसाही वेळ लागत नाही. छान तेलाबरोबर परतून घ्यायचा. अगदी 2-3 मिनटासाठी झाकण ठेवलं की बटाटा शिजतो. हे बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. छान मध्यम गॅस ठेवायचा आणि फोडणी करून घ्यायची. आपल्याला जास्त करपू द्यायचं नाही, कारण मग जो करपलेला वास असतो तो भाज्यांना लागतो. मध्यम गॅसवर फोडणी करायची. आता थोडंसं मीठ घालते मी. मीठ कमी घाला, कारण सुकट आहे. वाळलेले जे मासे असतात, मच्छी असते, त्याला आधीच मीठ लावलेलं असतं. त्यामुळे ह्या भाज्या माशाच्या भाज्या करतात त्याला थोडंसं मीठ कमी वापरायचं. झाकण लावलं आणि 5 मिनिटं शिजवून घेतलं. बटाटा शिजवला पाहिजे, कारण आपल्याला सुकट जे आहे ते जास्त शिजवायची गरज पडत नाही, पटकन शिजली जाते. त्यासाठी आधी बटाटा शिजवून घेतला तेलावरच. तुम्ही बघू शकता मी पाणी अजिबात घातलेलं नाही.
आता ही सुकट आहे एक 10 ते 15 मिनटं छान भिजत घातली होती मी. आता हे पाणी निथळून काढायचं आणि बटाट्यावर सोडून द्यायची. ही खूप छान लागते बरं का. तुम्ही तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती कशाबरोबरही खाऊ शकता. खूप सुंदर लागते ही चटणी. आता याच्यावरून मी मालवणी मसाला वापरला आहे. तुमच्याकडं नसेल तर लाल तिखट वापरलं तरी चालेल. थोडीशी हळद घातली. तिखटापुरतच मी मसाला वापरला आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडीशी मी 3-4 कोकम घातले आहेत बरं का. आता तुमच्याकडं कोकम नसेल तर लिंबू रस वापरला तरी चालेल, चिंच वापरली तरीही चालेल. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा गॅस कमी करायचा, कारण अजिबात पाणी वापरलेलं नसतं, त्यामुळे खाली कढईला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आता गॅस कमी करायचा आणि मिक्स करून घ्यायचा आणि अगदी 2 मिनटासाठी झाकण लावून घ्यायचं आहे. आपण मसाले वगैरे घातलेत की नाही ते शिजण्यासाठी. थोडंसुद्धा मी पाणी वापरलेलं नाही, फक्त तेलावर आणि वाफेच्या पाण्यावरच ही छान भाजी होते. हे बघा, मस्त अशी ही आपली चटणी तयार झाली. सुकटाची भाजी किंवा चटणी म्हणू शकता याला. मस्त अशी होती. भाकरीबरोबर तुम्ही खा, खूप छान लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हे बघा, मस्त अशी ही भाजी तयार होते. 1-2 वेळेला तुम्ही झाकून ठेवा, म्हणजे तुम्हाला जसं वाटलं की थोडंसं बटाटा शिजला नाही तर पुन्हा थोडा वेळ झाकून ठेवायची आणि तुमची सुकटाची चटणी तयार झाली. ही बघा, मस्त अशी झाली की नाही. दिसायला जेवढी सुंदर दिसते तेवढीच खायलाही मस्त लागते. भाकरीबरोबर खा तुम्ही, भाताबरोबर म्हणजे तुम्ही वरण भात केलं आणि ही चटणी बाजूला घेतली की तुमचं दुपारचं जेवण डब्यासाठी, टिफिनसाठी, कशासाठी होते. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.